आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हे घ्या डॅडी आणि मला माफ करा। अहो मी विसरलीच होती की तुम्ही माझ्या नवऱ्याला जेलमधून सोडवलं ते। पण ते जेव्हा घरी आलं ना तेव्हा मला खरं कळलं की तुमच्या काळ्या धंद्यामुळेच माझ्या नवऱ्याला पोलिसांनी पकडलं होतं ते। बाळपणासाठी पैसे दिले होते की आणि त्याच्या बदल्यावर ह्यांनी यांच्या जमिनी दिलेल्या होत्या त्या तुम्ही नावावर केल्या आणि त्याची कागदपत्र सुद्धा दिली नाहीत। पोराची फी भरली तुम्ही पण त्या बदल्यात मला घरात तुम्ही राबवलं 3 वर्ष ते पण फुकट हे नाही तुम्ही सांगितलं। माझ्या पोरीच्या लग्नाला तुम्ही पैसे दिले पण त्यातले 2000 द्यायचे राहिलेत म्हणून माझे दागिनेच नाहीत तुमच्याकडे। कुठला भाऊ असा वागतो का? डॅडी मदत करायची आणि एखाद्याला उपकाराखाली दाबून ठेवायचं हे गणित तुमच्या या बहिणींना कळणार नाही असं वाटलं का तुम्हाला? पण सगळ्यांना कळाले ते। मदत केल्याचं नाटक करायचं आणि स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा असं कुठं भाव असतोय डॅडी? तुमची लायकी नाही डॅडी आमचा भाऊ व्हायची आणि सूर्याची बरोबरी करायची। अरे यार राख्या कशाला बांधल्या? अरे काय मजा घेता का आमची? लक्षात ठेवा लक्षात ठेवा इथून पुढे तुम्हाला जेव्हा काही गरज पडेल तेव्हा आमचेच उमरे झेजवायला लागतील तुम्हाला। आज याच्या मागे उभं राहून तुम्हाला लय भारी वाटते पण या गावातच नाही अख्ख्या जिल्ह्यात अजून आमचा शब्द चालतो। तुमच्यापैकी प्रत्येकाला कधी कसं कुठे खिंडीत गाठायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे। अजून सांगतो याच्या मागे उभं राहण्याआधी विचार करा। डॅडी हो त्यांचं त्यांना ठरवू दे की काय करायचं ते। तुमचे शब्द होते ना मगाशी। आमचा हा अपमान तुला लय भारी पडणार सूर्या। आम्ही काय करू शकतो तुला माहित नाही अजून। खेळ आता लांब जाणार, खेळ लय लांब जाणार आता।